नमस्कार, मी सौरभ कोरटकर. नेता लई पॉवरफुल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकानिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून दाखवतो. पाहूयात. तो मला गद्दार म्हणतो, भोंबरे गद्दार. अरे गद्दार खरा तर हे उद्धव ठाकरे आणि खैरे. आम्ही खरे ओरिजिनल शिवसेनेचे पक्ष आमच्याकडे, धनुष्यबाण आमच्याकडे. मग गद्दार कोण? आम्ही उठाव केला नसताना शिंदे साहेबाला आम्ही तयार केलं. साहेब ह्या बघ असा झाला त्या दिवशी की तुम्ही मला सांगितलं आपल्याला जायचं शिरसाट, मी आणि तो ह्यो बी होता गद्दार राजपूत आमच्या. मग आमचं साहेबाचं ठरलं आपल्याला बैठक घ्यायची. साहेबांना आम्हाला खरं सांगितलं नाही. मी काही बॅग घेतली नाही साहेब. मला वाटलं आपल्याला ठाण्याला जायचं परत यायचं. आम्ही नाही बॅगा म्हणजे आपल्या कपड्याच्या साहेब. नाही मराठी भाषा आहे, मी मराठी आहे, ते ओळखून घेते सगळे. मग काय करता म्हणलं साहेब, मला म्हणजे तुमच्या बंगल्यात सगळे बोलून घ्या. मग नेमकं शिरसाट साहेब बाहेर निघायचं मतदान करून. मला खैरुद्दीन भेटला. मला खैरुद्दीन काय म्हणतो की भोंबरे साहेब तुमचा बंगला मला कधी दाखिलाच नाही, जो वाटलं नाही. आता आपलं वेगळं चाललं, त्याचं वेगळं चाललं. त्याला काय माहिती आमचं काय चाललं. मग मी त्याला म्हणलं बाबा चला जेवायला. आम्ही जेवलो. खैरेना 70 आल्यामुळे 2 पोळ्या जास्त खाल्ल्या. त्याला वाटलं बरं झालं आता. तितक्यात हे 2 जण आले. कोण? शिरसाट आणि जायस्वाल. असे गेट माझ्या येत नाही बंगल्यात, तर त्यांना खैरे दिसले, बाहेरची बाहेरच पळले. आणि म्हणलं इकडे आहे मला. त्याच्यात मग राजपूत मीन बोरणारे आम्ही रूम मध्ये गेलो. तर खैरे मला म्हणतो तुमचं तिघाचं काय चाललं? मी म्हणलं रोजगार हमीचं चाललं, बजेट कसं द्यायचं. ते म्हणे चलून द्या म्हणे. तितक्या ते उदयसिंग राजपूत मला म्हणे भोंबरे साहेब मी मंत्रालयातून जाऊन येऊ घंट्यावर. मला जाऊन ये. त्याचा तो गेला, त्याचा फोन लागला साहेबाचे. मला फोन आले 2-4. म्हणलं साहेब तो राजपूत मंत्रालयात गेला. साहेब त्याला सोडून द्या म्हणजे त्याला, तुम्ही निघा. आम्ही निघलो साहेब. गाडीत बसलो. आम्हाला कळा ना कुठं जायचं. 70 मला म्हणतो कुठं निघलो. मला माहित नाही. साहेब आम्ही असं करता मग तुम्ही आम्हाला ओव्हरटेक केलं, तुमच्या गाडीत आम्हाला घेतलं. साहेब आम्हाला काहीच कळलं नाही. जेव्हा ते गुजराती बोर्ड लागला तेव्हा आम्ही म्हणलं चलो सुरतकडं आपण. काय गुजराती बोर्ड लागूच तर कळलं नाही आम्ही कुठं चाललो. असं आम्ही साहेबाला तयार केलं. छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे निवडून येतात. जालन्यामध्ये कोण निवडून येत आहे? जालन्यामध्ये कोण निवडून येत आहे? जालन्यामध्ये कोण निवडून येत आहे? ही हवा आहे महाविकास आघाडीची. महाराष्ट्राने ठरवलंय हा महाराष्ट्र राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा आहे. हा महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे. हा महाराष्ट्र शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. हे महाराष्ट्राने ठरवलं. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. काँग्रेस पक्षाच्या घराच्या काही खिडक्या चोरून नेल्या. फोडाफोडी करणाऱ्या महायुतीला तुम्ही धडा शिकवणार का नाही? कल्याण काळे यांचा मूळ परिचय, तो मूळ परिचय जो कल्याण काळे यांचा आहे तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा कार्यकर्ता